नरसिंहवाडी येथील पारंपरिक दसरा उत्सव उत्साहात संपन्न। श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दसरा निमित्त पहाटे 4:30 वाजता काकड आरती, षोडोपचार पूजा, सकाळी 8 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी 12:30 वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा होऊन दुपारी 3 वाजता पवमान पंचसूक्त पठण करण्यात आले। 4 वाजता धूप दीप आरती होऊन पारंपरिक पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला। पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत घोडा, वाजंत्री आदी वाद्यवृंद सहभागी झाले होते। विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या पालखीत विविध अलंकार आणि पोशाखांनी नटवलेली श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली। दत्त मंदिराला प्रदक्षिणा करून श्रींची पालखी कृष्णा पंचगंगा संगमावरील संगमस्थानावर सीमोल्लंघनासाठी नेण्यात आले। तेथे विधिवत शमीपूजन केले आणि धार्मिक कार्यक्रम झाल्यावर पारंपरिक सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला। यावेळी मानकरी खोसरे परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपट्याचे पाणीरूपी सोने श्रींना भक्तिभावाने अर्पण केले। श्रींची पालखी वर्षातून एकदाच मंदिराबाहेर पडत असल्याने पालखी मार्ग आणि दत्त मंदिर सुशोभित करून मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळी काढली होती। सुवासिनींनी श्रींना मंगलारतीने ओवाळले। श्रींची पालखी सीमोल्लंघन करून मंदिरात आल्यावर रात्री 8 नंतर दत्त महाराजांना प्रार्थना करून तीर्थ आणि प्रसाद वाटप करण्यात आले। दरम्यान शिरोळ येथेही भवानी तोफेची सलामी देत ऐतिहासिक दसरा साजरा झाला। यावेळी वर्षातून एकदा उडणारी तोफ बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। TNT न्यूजसाठी नरसिंहवाडीहून संजय पुजारी।